नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होती आहे. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण जे आहे ते एकदम गरम झालंय. कारण एनडीए कडनं म्हणजे मोदी सरकारकडनं CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यांचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आलं. आणि त्यावेळी असं बोललं गेलं की नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी ही सिक्सर लगावलेली आहे. कारण दाक्षिणी कार्ड नरेंद्र मोदींनी खेळलेलं आहे आणि दक्षिणेकडे आपला विस्तार करण्याच्या दृष्टीनं हे नाव त्यांनी समोर आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर दक्षिणेतल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची गोची करण्याचा यत्न डाव साधण्याचा प्रयत्न आहे अशी सगळी चर्चा झाली. पण या चर्चेनंतर राहुल गांधींनी जो एक मास्टर स्ट्रोक मारला किंवा जो अत्यंत विचारांनी जी खेळी खेळलेली आहे ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण इंडिया आघाडीकडनं जे नाव देण्यात आलेलं आहे असं वाटलं होतं आधी की ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध व्हावी. याच्यासाठी भाजपचे प्रयत्न सुद्धा सुरू होते बिनविरोध करण्यासाठी. राजनाथ सिंग जे आहेत राजनाथ सिंगांनी सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु तसं आता होताना दिसत नाहीये. उलट राहुल गांधींनी ज्या पद्धतीने हुशारीने उमेदवाराची निवड केलेली आहे. कोण आहे उमेदवार? तर उमेदवार आहेत ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी. बी सुदर्शन रेड्डी जे आहेत ते आंध्र प्रदेशातनं येतात आणि CP राधाकृष्णन जे आहेत ते तमिळनाडूचे आहेत. म्हणजे इंडिया आघाडीनं सुद्धा जे कार्ड खेळलेलं आहे तेही दाक्षिणी कार्ड खेळलेलं आहे. आता याच्यामध्ये गंमत काय आहे तुम्हाला मी सांगतो की मोदी सरकारचा हा डाव होता की CP राधाकृष्णन यांचं नाव समोर आल्यामुळे आता तमिळनाडूमध्ये जे आहेत स्टॅलिन, या स्टॅलिन यांच्याकडे जवळपास 32 सदस्य आहेत, खासदार आहेत की ज्यांचा निवडीच्या वेळेला त्यांची अडचण होणार आहे. कारण तमिळनाडूमध्ये शेवटी अस्मितेचा प्रश्न हा उभा राहणार आहे. कारण आपल्यातलेच उमेदवार असताना आपण दुसऱ्या कुठल्या उमेदवाराला मत दिलं तर तमिळनाडूमध्ये येणाऱ्या ज्या काही पुढच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या पुढे जेव्हा होतील तेव्हा अस्मितेच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांना याचा फटका बसू शकतो. अशी सगळी कॅल्क्युलेशन्स याच्या मागे होती. किंवा जरी उद्या अगदी स्टॅलिन यांनी अशा पद्धतीचा फतवा जरी काढला की CP राधाकृष्णन यांना मतदान करायचं नाही तरी यातली काही मतं ही निश्चित फुटतील अशा पद्धतीची एक भीती सुद्धा याच्यातनं वर्तवली जात होती. पण आता गंमत अशी झालेली आहे की राहुल गांधींनी हे जे नाव पुढे आणलेलं आहे बी सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आहेत. आता याच्यामुळे NDA मधले जे घटक पक्ष आहेत नरेंद्र मोदींच्या बरोबरचे भाजप बरोबरचे ते म्हणजे चंद्राबाबू नायडू. आता चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाची अडचण अशी झाली आहे की आपण तर सत्तेमध्ये आहोत आणि नाव आलेलं आहे विरोधी पक्षाकडनं ते म्हणजे बी सुदर्शन रेड्डी यांचं जे आंध्र प्रदेशमधनं येतात. बरं, आज बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेले आहेत. आतापर्यंतचं त्यांचं काम हे सर्वोच्च राहिलेलं आहे. अशा वेळेला सत्तेत राहून सुद्धा आपल्या पक्षाला CP राधाकृष्णन यांना मतदान करणं म्हणजे पुन्हा आंध्रमध्ये अस्मितेचा मुद्दा, भाषिक मुद्दा याचे सगळे मुद्दे उद्भवणार आहेत. अशा पद्धतीची खेळी ही राहुल गांधींनी केली आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे ती चुरशीची बनलेली आहे आणि त्यामुळे दिल्लीतलं वातावरण गरम झालंय. पण आता हे होत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र केंद्राने किंवा नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत मोठी जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी काय दिलेली आहे तर या निवडणुकीच्या संदर्भाने जे आता इतर महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत जे महायुतीतले आहेत तो विषय नाहीच आहे. पण महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस आहे. या लोकांबरोबर एक समन्वय सतत साधत राहणं
आणि त्यांच्याशी संपर्क करून आमच्या बाजूनी मतदान करा, त्यांना आपल्या बाजूनी वळवणं, अशा पद्धतीची कामगिरी किंवा अशा पद्धतीची एक महत्त्वाची जबाबदारी ही केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकलेली आहे. आता एक लक्षात घ्या, एक तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत, आणि दुसरी गोष्ट, आपण देशामध्ये अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी सुद्धा नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यातल्या अगदी आपल्या आठवणीत राहील अशी म्हणजे गोव्याची निवडणूक, जी देवेंद्र फडणवीस गोव्यामध्ये जाऊन तळ ठोकून बसलेले होते आणि गोव्यामधली निवडणूक भाजपच्या बाजूनं वळवण्यामध्ये असं बोललं गेलं की देवेंद्र फडणवीसांचा खूप मोठा त्यातला वाटा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी सोपवल्यानंतर ते अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये 100% आपलं ओतून, आपलं सगळी बुद्धिमत्ता पणाला लावून ते काम करत असतात. आणि म्हणून त्या दृष्टीनं त्यांच्यावर जी आता महाराष्ट्रामध्ये जी जबाबदारी दिली गेलेली आहे की महाविकास आघाडीमधले जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांचं मन वळवण्याची जबाबदारी आणि त्यांच्याबरोबर समन्वयाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांवर टाकण्यात आलेली आहे. आता याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा लोक काढतायत, काही तज्ज्ञ सुद्धा याच्यातनं अर्थ काढतायत की नरेंद्र मोदींनंतर जर का पंतप्रधान पदासाठी जर का कोणाच्या नावाची चर्चा असेल तर ती देवेंद्र फडणवीसांच्या नावाची आहे. पण आता जी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे ती आणि या सगळ्या चर्चा याचा तसा काहीही संबंध नाही. देवेंद्र फडणवीसांचं कौशल्य, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची बुद्धिमत्ता आणि एकूण प्रशासकीय सगळी पकड ही बघता पुढे ते पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असतील वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे. पण ही जबाबदारी आत्ताच्या वेळेला, कारण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनलेली आहे. म्हणजे भाजपला जे वाटत होतं, नरेंद्र मोदींना जे वाटत होतं की सहजतेने आपला उमेदवार जिंकेल, तशी आता परिस्थिती राहिलेली नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रातनं ही मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर टाकण्यात आलेली आहे. ही जबाबदारी अगदी कालच देवेंद्र फडणवीसांना सांगण्यात आलेली आहे आणि लगेचच त्यांनी पहिला फोन जर कुणाला केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांनी हेही सांगितलेलं आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही CP राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करावं ही आमची विनंती आहे. कारण हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा किंवा महाराष्ट्राचा प्रश्न का आला तर आत्ता CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि म्हणून तशा पद्धतीने मांडणी ही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे आणि उद्धव ठाकरेंना मतदान करण्याबाबतीत आपल्या बाजूनं विनंतीही त्यांनी केलेली आहे. आता याचा दुजोरा सुद्धा कोणी दिलेला आहे तर याचा दुजोरा खुद्द संजय राऊत यांनी दिलेला आहे. संजय राऊत म्हणालेत की होय, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे, पण त्याला आपण एक राजकीय म्हणतात ना की ही एक राजकीय प्रक्रिया आहे अशा पद्धतीचा भाग म्हणूनच फक्त याच्याकडे बघायला पाहिजे. मग त्यांचं म्हणणं पुढचं काय असेल तो लक्षात आलंय आपल्या सगळ्यांच्या. याच्याकडे केवळ एक राजकीय भाग म्हणून बघा अशा पद्धतीचं बोलून संजय राऊतांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांवर जी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस आता कशी निभावतायत, ते कुणाकुणाला संपर्क करतायत. कारण जसं एक नाव उद्धव ठाकरेंचं आहे तसं दुसरं नाव महत्त्वाचं आहे ते म्हणजे शरद पवार. शरद पवारांशी सुद्धा ते संपर्क करतील, त्यांचाही मन वळवण्याचा ते प्रयत्न करतील. आता देवेंद्र फडणवीसांच्या या जबाबदारीतून त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मन वळवणं हे कितपत त्यांना याच्यामध्ये यश येत आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.